हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवलेला आहे ब्रेकफास्ट आणि टिफिनसाठी ढोकळा. ढोकळा मला खूप इझी रेसिपीमध्ये बनवायचा होता, म्हणून मी रवा आणि बेसनचा बनवलेला आहे. त्यासाठी मी 2 कप रवा घेतलेला आहे, 1 कप बेसन घेतलेलं आहे, त्यात 1 वाटी दही ॲड केलेलं आहे आणि 2 वाटी पाणी ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर 2 मिरची, एक छोटा तुकडा अद्रकचा, साखर आणि मीठही ॲड केलेलं आहे. आता या सगळ्या मिश्रणाला मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया. हे मिश्रण मिक्सरमधून ग्राइंड करायच्या आधीच मी एका वाट्यात पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि मिश्रण ग्राइंड झाल्यानंतर त्यात 1 ते 1.5 चमच ऑइल ॲड केलेलं आहे. आता ज्या प्लेटमध्ये मला ढोकळा बनवायचा आहे त्या प्लेटला छान ऑइल लावून घेते. आता बॉईल झालेल्या पाण्यात मी एक छोटं स्टँड ठेवून त्या स्टँडवर ही प्लेट ठेवणार ऑइल लावलेली. पण त्याआधी अर्धा लिंबू मी वाट्यात टाकलेला. त्याचं कारण म्हणजे असं की माझं भांडं काळं नको व्हायला, म्हणून मी लिंबू टाकलेला आहे. आता ढोकळ्याचं मिश्रण प्लेटमध्ये टाकण्याआधीच मी त्यात अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकलेला. त्याला छान मिक्स करून मिश्रण प्लेटमध्ये सोडलेलं. आता इथे ठेवलेला वाटा कवर होईल एवढं मोठं मी ताट घेतलेलं आणि ते त्यावर झाकून टाकलं आहे. ढोकळा स्टीमर होईपर्यंत आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक ग्रीन चटणी बनवूया. त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे, 5-6 कळ्या लसणाच्या घेतल्या, एक छोटा अद्रकचा तुकडा ॲड करूया, 3 ते 4 मिरची ॲड केले, 1 चमच जिरं, मीठ आणि लिंबूचा रस ॲड करायचा आहे. 3 ते 4 आईस क्यूब ॲड करूया. आईस क्यूबमुळे चटणीला एक फ्रेश असा कलर येईल. आणि आता मिक्सरमध्ये ग्राइंड करूया. तर इथे ढोकळ्यासोबत खाण्यासाठी ग्रीन चटणी तयार झाली आहे. आता आपला ढोकळा पण तयार झालेला आहे. एकदा याला आपण नाईफने चेक करूया. तर इथे ढोकळा तयार आहे. आता ढोकळ्याला टेस्ट येण्यासाठी आपण एक तडका लावूया. पण त्याआधी बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर मी या ढोकळ्यावर लावलेला आहे. आता तडका पॅनमध्ये मी 2 चम्मच इथे ऑइल घालते. ऑइल गरम झालं की 2 चम्मच राई ॲड करायची आहे. त्याचबरोबर 2 मिरची, कढीपत्ता आणि अर्धा चम्मच तीळ. त्याचबरोबर 2-3 चम्मच एवढे पाणी ॲड करायचं आहे आणि ते ढोकळ्यावर छोट्या चम्मचने स्प्रेड करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला दाखवणार आहे ढोकळा हा किती जाळीदार आणि किती स्पंज झालेला आहे. आता इथे ढोकळ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि इथे आपला ढोकळा सर्व करण्यास रेडी आहे.